नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। इकडे बघा। थँक्यू सर। ड्रेस आहे ना उभा काकू काकू बघा सर 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 इकडे बघा सर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलमध्ये 2 राज्यामधून सलग 5 वेळा निवडून येण्याचा मान ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांनी त्या ठिकाणी नोंदवला। याच्यासारखा दुसरा अभिमान त्या ठिकाणी नाही। मी पहिल्याच वेळेस जेव्हा भेटलो साळुंखे साहेबांना, तर त्याच वेळेस मी माझ्या सर्व मित्रांना सांगितलं, एक सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग असलेला माणूस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हायकोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मला जेव्हा माहिती मिळाली का या ठिकाणी ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांचं त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा होतोय, मी सर्व कामं बाजूला ठेवले। मी म्हणलं आपण साळुंखे साहेबांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि त्यांना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी पुढील आरोग्यासाठी आणि पुढील आपल्या सामाजिक कामासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी हजर राहिलो। त्यांना त्या ठिकाणी भावी काळासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। ॲडव्होकेट श्री वसंत साळुंखे हे माझे चुलतेच नाही तर माझे सिनियर सुद्धा आहेत। मी त्यांच्या ऑफिसला राहूनच कायद्याचे ज्ञान प्राप्त केलेले आहे। मी घरचा मेंबर म्हणून सांगतो, ते आदर्श कुटुंब प्रमुख तर आहेतच, परंतु ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून माझे सिनियर म्हणूनही सांगतो की त्यांच्यासारखा सिनियर मिळायला कोणत्याही वकिलाला भाग्य लागतंय। आज जवळपास 12,000 मॅटर्सपेक्षा 12,000 प्रकरणापेक्षा जास्त प्रकरणं त्यांनी विविध न्यायालयात चालवलेले आहेत। मग ते सिव्हिल असो, क्रिमिनल असो, घटनात्मक असो की आणखी कोणत्याही प्रकारचे असो, माननीय साळुंखे साहेबांनी चालवलेले आहेत। ते एक आदर्श व्यक्ती, आदर्श पिता, आदर्श कुटुंब प्रमुख व आदर्श वकील आहेत। त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो। मी सुदर्शन साळुंखे। थँक्यू। भरीव योगदान दिलं आहे, त्याबद्दल त्यांचा हा सत्कार सोहळा होता। आणि या सत्कार सोहळ्यासाठी खंडपीठातील बॉम्बे हायकोर्ट तसेच संपूर्ण जिल्हा आणि
आपल्या औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत येणाऱ्या 12 जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वकील बांधव आले होते आणि आजचा हा कार्यक्रम हा अत्यंत ऐतिहासिक स्वरूपाचा होता, कारण की हा एक रेकॉर्ड आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या इतिहासात सतत 5 वेळेस निवडून येण्याचा हा रेकॉर्ड आहे आणि हा मान आपल्या मराठवाड्याला मिळालेला आहे. त्याचाच हा सत्कार सोहळा होता. धन्यवाद. कार्यप्रणाली कशी राहणार आहे साळुंके साहेबांची? काम करताना कार्यप्रणाली कशी राहणार? साळुंके साहेबांचं काम करण्याची पद्धत अशी आहे की वकिलांचे जे प्रश्न आहेत ते कसे मांडता येतील, वकिलांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडणं. साळुंके साहेबांचं भरीव योगदान यासाठी आहे की औरंगाबादला जे खंडपीठात चेंबर झाले त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे वकिलांचे जे प्रश्न आहेत, वकिलावरती जिथं अन्याय होतो त्या संदर्भात साळुंके साहेब नेहमीच ती भूमिका राज्यस्तरावर किंवा बार काउन्सिलच्या माध्यमातून मांडत असतात. आता वकिलांच्यासाठी जे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्या संदर्भात त्या ड्राफ्ट करून तयार करून बार काउन्सिलच्या मार्फत त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लवकरच येईल. साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यानिमित्तानं आपण काय शुभेच्छा देणार? साळुंके साहेबांचा आज 71वा वाढदिवस आहे, परंतु खरं जर आपण त्यांच्याकडे जर बघितलं त्यांचा फिटनेस हा 50-55 सारखा आहे. त्यांना शुभेच्छा हेच आहेत की त्यांना येणाऱ्या टर्ममध्ये वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं ही सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने, चाहत्यांच्या वतीने इच्छा आहे. आणि खरं तर आज हा जो सोहळा आहे, साळुंके साहेबांचे जे चाहते आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले, त्यांचं हे स्नेह संमेलन आहे आणि त्यांच्या या स्नेह संमेलनात त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार सोहळा पार पडलाय. हा वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम करायचा ठरवलंय त्यावेळेस साहेब म्हणले असले वाढदिवस वगैरे मला काही नाही, मला फक्त काम करायचं माहित आहे, वाढदिवस वगैरे मी काही साजरा करणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून जर त्यांना सगळं फोर्सफुली आम्ही विनंती केली त्यावेळेस साहेब तयार झाले. नाहीतर साहेब अशा कार्यक्रमाला कधीही तयार होत नाही. त्यांना फक्त काम हेच त्यांचं मार्गदर्शन असतं. कामाशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. आज एवढा मोठा कार्यक्रम असताना सुद्धा सकाळी 6च्या अगोदर त्यांनी 2 ड्राफ्ट मॅटर्स तयार करून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. हेही त्यांच्या वयाचं आपण म्हणतो ते 71 वर्ष, पण 71 वर्ष वगैरे काही नाही, काम करणाऱ्याला वय नसतं. त्यामुळे हे कार्यक्रम आज जो पार पडलाय आणि ही समितीने काय किंवा वकील बांधवांनी मित्र कंपनीने जे पार पाडलाय त्यास सर्वांचे मी या निमित्ताने आभारही व्यक्त करतो आणि साहेबांना शुभेच्छा, दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या पूर्ण कार्यकर्त्यांचे नाव सांगा. महाराष्ट्र आणि गोवा ही वकील परिषद अस्तित्वात आलेली आहे. या मागच्या 60 वर्षाच्या इतिहासात सलग 5 वेळेस निवडून येणं हा साळुंके साहेबांचा एक विक्रम आहे आणि हा मान मिळवणारे ते आपल्या मराठवाड्यातले औरंगाबाद खंडपीठ वकील क्षेत्रातले पहिले वकील आहेत. महाराष्ट्र आणि गोवामध्ये हा सन्मान मिळवणारे ते पहिले वकील आहेत. धन्यवाद. वाढदिवस आहे त्यानिमित्त काय शुभेच्छा देणार? आमच्या पूर्ण मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातले तमाम जेवढे विधिज्ञ आहेत त्यांच्यासाठी आज गर्वाची गोष्ट आहे. एकतर साहेब गेल्या 5व्या वेळेस महाराष्ट्र बार काउन्सिलचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. साळुंके साहेबांचा परिचय म्हणजे सर्व ज्युनियर, सिनियर, वरिष्ठ प्रत्येक विधिज्ञांना आपलेसं वाटणारं हे नेतृत्व आहे. आज त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. आज हा मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हा जो जनसमुदाय तुम्ही विधिज्ञांचा बघता आहे तो अतिशय त्यांच्या कार्याची पावती देणारा आहे. आमच्यासारख्या ज्युनियर वकिलांना कधीही त्यांनी सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो किंवा कायदेशीर बाबी असो कधीही त्यांना आम्हाला अपॉइंटमेंट घेण्याची वेळ कधीही येऊ दिली नाही. सकाळी 6 वाजो का रात्रीचे 12 वाजो प्रत्येक ज्युनियर वकिलाला कधीही अहोरात्र त्यांची सेवा, प्रत्येक ज्युनियरला जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी आमच्या ज्युनियरच्या पाठीमागं येऊन कधीही उभे राहिलेले आहे. आणि आजचा हा जो जनसमुदाय आहे ही त्यांच्या कार्याची पावती आहे. आम्ही सर्व ज्युनियर वकील उद्या भविष्यात एक कशा प्रकारे चांगला विधिज्ञ व्हावा याचं उत्तम उदाहरण जर कोणाला शिकायची गरज असेल तर वसंतराव साळुंके साहेब हे जे आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्याकडून प्रत्येक ज्युनियरनी भविष्यात वकिलासाठी एक नेतृत्व म्हणून किंवा एक गुरुस्थानी म्हणून त्यांचा नक्कीच एक आदर्श घ्यावा असं मला आजच्या ह्या संयम प्रसंगी योग्य वाटते. माझं ॲडव्होकेट उमेश बोडके पाटील. मी जिल्हा व सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 20 वर्षापासून वकिली व्यवसाय करतोय आणि निश्चितच साहेबांचं माझ्या वकिलीमध्ये
पहिल्यापासून तर आजपर्यंत पाठबळ राहिलं आहे. तर काय सांगणार सर, आज साळुंके सरांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त काय शुभेच्छा देणार? ॲडव्होकेट व्ही डी साळुंके म्हणजे बापू माझ्या गावचे सुपुत्र आहेत. आम्ही गोदावरीच्या काठावर माजलगाव तालुक्यात सावदळ नावाचे एक गाव आहे. खरं तर आमच्या गावाला रस्ते नव्हते. 4 महिने पावसाळ्यात आमचं गाव संपर्क तुटलं एखाद्या बेटासारखं गाव असायचं. अशा गावात जिल्हा परिषदेची देवळामध्ये भरणारी शाळा आणि विशेषतः व्ही डी साळुंके एका जमीनदाराचा पोरगा आहे. त्यांचा किल्ला एखाद्या वाड्यासारखा आहे. आणि आमच्या भागामध्ये एक अशी प्रथा होती, काय शिकायचं, कोपरा पिकला तरी ते त्या नोकरीला ऐकत नाही. अशा मानसिकतेच्या असलेल्या गावातले व्ही डी साळुंके अत्यंत साधं जीवन जगून स्वतः स्वयंपाक करून साध्या रूम मध्ये राहून त्यांनी MA लॉ केलं आणि प्रचंड मोठे झाले. आज मोठे झाल्यावरही ते गावाची नाळ त्यांनी तोडलेली नाही. दर शनिवारी रविवारी ते गावाकडे येतात. गावातल्या बैल गाई माणसं सगळे ते ओळखतात, सगळ्याशी संपर्क ठेवतात. आणि आमच्या चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्ही सगळेजण. सर्व चळवळीचा एक आश्रयस्थान, हायकोर्टात काही अडचण असेल तर हक्कानं जाणारं घर कोणतं असेल तर व्ही डी साळुंके आहेत. आज ते सलग 5 वेळा आपल्या महाराष्ट्र आणि गोवाच्या काउन्सिल निवडून आलेले आहेत आणि त्यांचा 71वा वाढदिवस आहे. आणि जे लोक दुसऱ्यावर जळत नसतात, जे लोक दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतात, त्यांची तब्येत चांगली राहत असते. म्हणून 71 वर्षी त्यांची तब्येत चांगली आहे आणि 100% ते 100 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यासाठी त्यांना आमच्या हार्दिक माझ्या वतीने त्यांचा गावचे कार्यकर्ता म्हणून त्यांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. मराठवाड्यात अवघड निवडणूक आहे. वकिलाचं मतदान घेणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, ते बी पूर्ण महाराष्ट्रातल्या, आणि ते 5 वेळेस घेणं. त्याचं कारण आहे वकील साहेब सुखदुःखात सहभागी होतात, सतत लोकांच्या संपर्कात राहतात आणि म्हणून कसलाही पैसा न खर्च करता 5 वेळा निवडून येणं कदाचित भविष्यात कोणालाही जमणार नाही. तो रेकॉर्ड त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्यामुळं त्यांना पुन्हा माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मी प्रदीप सोळुंके, सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे. प्रबोधन करतो, व्याख्यान करतो, लेखक आहे. 10-12 हजार व्याख्यान दिले, 14 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि मी त्यांच्याच गावचा सादळ्याचा आहे. तिथंही माझं घर त्यांच्या बाजूलाच होतं. कुठल्याही प्रकारच्या वेदनेला किंवा कुठल्याही प्रकारच्या याला हात लावण्याचा पर्याय करत नाहीत. अशा प्रकारचं निष्कलंक, अशा प्रकारचं निष्प्रिय अशा प्रकारचे चारित्र्य संपन्न असताना आमचे वसंतराव साळुंके यांना मराठा छावा मराठा संघटनेच्या वतीनं आणि मी प्राध्यापक चंद्रकांत बराट, छावा संघटनेचा राज्याध्यक्ष आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं त्यांना खूप खूप दीर्घायुष्य अशा प्रकारचं लाभो अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आणि जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करतो. जय शिवराय. आज आपला उत्साहाच्या वातावरणात झालेलं आहे आणि आपण 5 वेळा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यासाठी या निमित्तानं आपण कसं व्यक्त करतो? आज 71वा वाढदिवस आहे. त्यात मनोगत म्हणजे आता सगळ्या इंजिनियरने आणि सहकार्याने हा कार्यक्रम असला. योगायोग निवडणूक झालेली आहे आणि महाराष्ट्र गोवा दीव दमण नगर हवेली एवढ्या मोठ्या मतदारसंघातून 5व्यांदा निवडून दिलं मला आमच्या सगळ्या सहकार्याने. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. खरं म्हणजे निवडून आलेला उमेदवार निवडून आलो म्हणतो, लोक मत देतात, त्यांची मत मोजून निवडून आलो असं डिक्लेअर केलं जातं. त्यामुळे जे मतदारांनी मला मतदान दिलं, त्यांनी मला जिंकून दिलं, मी त्यांचे आभार मानतो. मी काम करत राहतो, त्याचं अप्रिशिएशन ते करतात म्हणून 5 टर्म निवडून येता आलं. नाही तर या मतदारसंघातून एकदा निवडून येणं सुद्धा अवघड आहे. बरेच जण एकदा निवडून आल्या पुन्हा दुसऱ्यांदा दिसत नाहीत. तर माझ्या सहकार्याने सतत 5वी टर्म मला निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. मित्रमंडळी आपल्याला अक्षरशः देवाचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. अनेकांनी ते चरण स्पर्श करून तुमच्या चरणावर मस्तक ठेवून ते कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. याबद्दल आपण नाही, त्यांचं मोठेपण आहे ते, मला मोठं मानणं, मला मोठेपण देणं. आपलं कार्य कार्यकरी तर आणि आपलं काम आहे, त्याचं अप्रिशिएशन झालं पाहिजे. त्यांना काय आवडलं म्हणून त्यांनी त्याची पावती दिली असावं असं मला वाटतं. समूहासाठी काम करणं वेगळी गोष्ट आहे, पण आपण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश त्याचं काम केलेलं आहे.
सगळ्यांशी अटॅच राहिल्याशिवाय एवढ्या मोठ्या मतदारसंघात तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. एक जिल्ह्यावरून अर्ध्या जिल्ह्यावर कोणी निवडून येत नाही. वकिलांचा मतदारसंघ आहे म्हणून कायद्यातच तरतूद केलेली आहे प्रिफरन्शियल वोटिंग. आणि एवढे मोठे 2 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश याचा एकच मतदारसंघ आहे. जे महाराष्ट्रातच काय भारतात पण खूप मोठा मतदारसंघ मानायला हरकत नाही, सगळ्यात मोठा. काय राहील नेमकं सर्व वकिलांची संघटना आहे. वकिलांच्या हिताचं काम करणं हे स्वरूप असतं. आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आपल्याकडे पाहिलं जात नाही, आपण एक ज्युरिस्ट आहे अशा अर्थात सर्व आपल्याला ओळखतात. लोकांचा मोठेपणा आहे. आपण वकील म्हणून काम करणं एवढंच आपलं काम आहे. वकिलांची क्लायंटची बाजू प्रामाणिकपणे मांडणे हे खरं वकिलाचं काम आहे. आणि इथं निवडून आल्यानंतर वकिलाच्या हिताचं जे काय करता येईल ते करणे. अपेक्षा खूप आहेत, सगळ्याच करता येतील एवढी मोठी संघटना नाही आणि सोर्स लिमिटेड आहे. शासनाकडून काही मदत होत नाही. वकिलाच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून ही सगळी संघटना चालते. त्यामुळे वकिलांच्या जरी खूप अपेक्षा असल्या लिमिटेशन आहेत, त्यातून चांगलं करणे हे आमच्याकडे महत्वाचं काम आहे. मला वाटतं ते थोडंफार काही करता आलं आम्हाला म्हणूनच लोकांनी पुन्हा पुन्हा 5 वेळेस मला निवडून दिले आणि मी ते करत राहणार एवढंच तुम्हाला आश्वासन करतो. तरुण विजिट येणार या निमित्तानं काय मार्गदर्शन काय प्रामाणिकपणे काम करा, हार्डवर्क करा. वकिलांनी प्रामाणिकपणे आपल्या पक्ष करायचं काम करावं. वकील फुटला ही संकल्पना बाद झाली पाहिजे एवढंच सांगू इच्छितो.